अचूक वेळ अचूक बातमी. धन्यवाद. यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. मनोजदादा जरांगे पाटील. एक मराठा, एक मराठा. मनोजदादा पाटील तुम आगे बढ़ो. त्यांच्याबरोबरचे आणि ज्यांना बघायचे आपल्या व्यासपीठावरील गुरुवारी स्वामीजी यांच्या चरणी उपस्थित होते आणि या भाग्यनगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय. आपल्या या सीमावर्ती भागात इकडचे नाव टाकू नका. या काय सुद्धा आवाज करायचे गाडी करून बसत. या भाग्यनगरीतील आणि परिसरातील जमलेल्या या मराठ्यांना एक नवीन देशाला आकर्षित केलं. आपली सुरुवात देशाला मराठा एक करण्यासाठी सुरुवात झाली आणि कर्नाटकापासून सुरुवात केली. महाराष्ट्रातला मराठा एक आला, कर्नाटक मधला मराठा एक येणार नाही असं म्हणजे विखुरला गेला. पण कर्नाटक मधल्या मराठ्यांनी सुद्धा स्वतःच्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी आज एकजूट दाखवली. त्याबद्दल तुमचं मनापासून सगळ्या मराठा समाजाला धन्यवाद. या राज्याला आणि देशाला कळू मराठी किती ताकदीने ते विराट रूपाने जमले. सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च सुरू करा. सगळ्यांनी आपण आपल्या मोबाईलच्या शेवटच्या मराठ्यांनी सुद्धा एखादाही मोबाईल खिशात ठेवू नका. सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च सुरू करा. हे विराट रूप जरा देशाला कळूया. मराठा काय चीज आहे. मीडियाच्या सगळ्या बांधवांना माझी विनंती. हे विराट रूप कर्नाटक मधलं मीडियाच्या माध्यमाच्या माध्यमातून या देशाला कळूया. सगळ्यांनी एक मिनिटासाठी मोबाईल टॉर्च सुरू करा. शेवटच्या मराठ्यांनी सुद्धा धन्यवाद. महाराष्ट्रातला मराठा समाज एक आलाय. जे 4-5 पिढ्या झाले ते महाराष्ट्रात घडले. हे कोणाला शक्य वाटत नव्हतं. महाराष्ट्रातला मराठा समाज एक होईल हे कधीच कोणाला वाटत नव्हतं. पण माझ्या महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्यांनी दाखवून दिलं आम्ही सुद्धा एकत्र येऊ शकतो आणि आरक्षण मिळू शकतो. तुम्ही नाही दिलं तर छातावर बसून घेऊ शकतो. या कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा 40 ते 50 लाख मराठा. तुमच्या लेकरालाही तुम्हाला न्याय द्यायचा असं तर एकत्र यावं लागेल. महाराष्ट्रात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उपाय काळजी करू नका. आम्ही तुम्हाला कधी उघडं पडू देणार नाही. तुमच्यावर होणारा अन्याय तो आमचा अन्याय आम्ही समजू आणि एका जरी शब्द दिला तर मागे फिरत नाही. मी माझ्या जीवाची पर्वा केली नाही मराठा समाजासाठी. कर्नाटकच्या मराठ्यांसाठी सुद्धा आम्ही मागे सरणार नाही हा शब्द दिला.
या देशातला सगळा मराठा आपल्याला एक संघ करायचा. या देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा सुटले पाहिजे. यासाठी सुद्धा पुढच्या काळात संघर्ष होणार आहे. तुम्हाला एक विनंती तेवढी पूर्ण करा. तुम्हाला मराठी समजते ना? अरे मला काय दुसरी भाषा येत नाही. आणि एकदा ती यायला लागली ती यांचा कार्यक्रम संपला म्हणून सांगतो. तुम्हाला एक विनंती आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात जसा आम्ही मराठ्यांचा महाराष्ट्रात कार्यक्रम घेतला होता, कर्नाटक राज्यातल्या सगळ्या 50 लाख मराठ्यांचा सगळ्यांनी मिळून पक्ष विसरून जा आणि जातीसाठी एकत्र एक सगळ्यात मोठा कर्नाटकात 50 लाख मराठ्यांचा कार्यक्रम आयोजित केला. महाराष्ट्रातले लाखो लोक सुद्धा येऊन त्यात सहभागी होती. देशातले सगळे लोक कर्नाटक राज्यात आपण बोलू. तुम्ही पुकार द्या. तुमचे 50 लाख लोक एकत्र येण्यासाठी न्याय तुमच्या दारात असेल. तुमच्यावर कधीच अन्याय होणार नाही. फक्त एकत्र या. देशातला सगळा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील ही खात्रीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता कर्नाटक नंतर मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, बिहार सगळीकडच्या मराठी कार्यक्रमाला एकत्र येणार आहे. आता मराठा नाही सांगतो असं आणि याचा जर मराठा उसळला, मराठ्यांना रोखण्याची हिंमत या देशात कोणाचा नाही. तुम्ही मोगा बोलले, तुमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही बलिदान द्यायला तयार आहे. तुमच्या बलिदानाची आवश्यकता नाही. फक्त एकत्र राहा. मी त्यांना पूर्ण उरायला खंबीर आहे. महाराष्ट्रातले सगळे पक्ष सत्ता माझ्या विरोधात आहेत. सत्ताधाऱ्यासह विरोधी सुद्धा सगळ्यांचा कार्यक्रम लावलाय. मराठी काय करू शकते हे महाराष्ट्राच्या सरकारला द्यायचा. मराठी काय चीज आहे आणि मराठी पाठीमागे लागल्यावर काय होतं हे महाराष्ट्राच्या सरकारला द्यायचा. त्यांनी गोष्टीत निर्णय घेतला. आतापर्यंत 1.25 करोड मराठ्यांना महाराष्ट्रात आरक्षण मिळाले. एकदा आचारसंहिता संपली, 6 करोड मराठ्यांना आरक्षण दिल्याचा तुम्हाला तर कर्नाटकला 2 घेऊन येतात मिळाला. कारण मी जर मागला तुम्हाला शकत नाही. ते एक मंत्री मागायला होतं. मग मी बी काय त्याचा गेमच करतो. ते एकदा सगळे आले होते तर त्यांनी आमची बॉर्डर सुद्धा ओलांडून दिली नाही मराठी मीडियमला. आमच्यात काय ताकद आहे ही त्यांनी बघितली. तुम्ही फक्त एक संघ राहा, एकजूट व्हा. तुम्हाला बलिदान देण्याची गरज नाही पडणार. तुमच्यावरचा अन्याय, तुमचं आरक्षण देण्याची जबाबदारी देशातल्या सगळ्या मराठी. तुम्ही काळजी करू नका. आणि माझ्याकडे कोणी आलं नव्हतं. तुमचे भाषण बोलले ना, कोणत्या आता येऊ नको म्हणलं. त्यांच्या एवढे टप्पर आहे मला येऊ नको म्हणायचं. ते मंत्री असं भरलेले असं कोणी असं आपल्याला येऊ नको म्हणू शकत नाही. त्यांचं म्हणणं होतं राजकारण त्याच्यात होईल की काय. म्हणलं तुमचं तो मानला नाही. ते राजकारण होईल का नाही मला इथं विषय आपण राजकारण होईल का नाही मला माहिती. फक्त मराठ्यासाठी यायला लागलो आणि मी येणार आहे. मला राजकारण इथं सुद्धा नाही करायचं, महाराष्ट्रात सुद्धा नाही करायचं. माझं स्वप्न आहे देशातला सगळा मराठा आहे एक करायचा. त्याच्यावरचा अन्याय बंद करून त्याला आरक्षण मिळवून द्यायचं आणि त्याच्या शेतीच्या पिकाला सुद्धा भाव मिळवून द्यायचा. मग आळवा कोणी येऊ. तुम्हाला आतापर्यंत वेगळे अनुभव असतो. इथून पुढे अनुभव घेऊन बघा. त्यांना माणूस माझ्या वाटा जाऊन दाखवा. मग दाखवतो तुम्हाला कर्नाटकात तुम्ही किती कलाकार आहे आणि मी किती कलाकार आहे. मग तुम्हाला
माझ्या सगळं गोळी नसायचं आडवा शिरला तुम्ही देवेंद्र फडणवीसचा वाजा आज पवार सोडला नाही एकनाथ शिंदे नाही कोणताच पक्ष नाही अशोक चव्हाण नाही काँग्रेस नाही ना भाजप नाही राहुल गांधी सुद्धा वाजी राहील मी कोणाला सोडत नाही आम्ही संभाजीनगरची तारीखच रद्द केली आपल्यापाशी माफच नाही आपल्या वाटाला जायचं तुम्ही कुठेही या आमचं बंधन नाही पण वाटा जर गेला बॉन्डी सोडून देत नाही आता सगळ्या देशातला मराठी होणार तुमच्या आरक्षणाचा विषय मार्गी काढण्यासाठी 100% सगळे जण ताकद लावू तुमच्या लेकरांना आरक्षण मिळून काळजी करू नका आम्ही बंद ठोकतो तुमच्या पाठीशी उभा काळजी करू नका तुम्ही म्हणला 240 आमदार महाराष्ट्रात आमच्या कुठे ते आमच्या असतील आम्हाला तडक आरक्षण मिळालं असतं त्यांना आम्ही आमच्या मानित गेले त्यांना मोदीत गेले झाले आता बघा तो आता होणारे निवडणूक सगळे मराठ्यांचेच पूर आमदार मंत्री झाले दिसते आणि ते पण सगळे पूरच आणि सगळे म्हातारे माणसं सगळे धोत्रावले चांगले तिला ते आज जाऊन कसा कसं करणार सगळ्याचे यार यांच्या हातात मोडल्यावर झाले असं नाही करत आताच आहेत ते यांनी जर 6 जून पर्यंत आरक्षण नाही दिलं 8 जूनला महाराष्ट्रातला 6 करोड मराठा 900 एकरमध्ये नारायणगड या ठिकाणी एकत्र येतो तिथून बघा महाराष्ट्राची दिशा कशी बदलते भूतान कर्नाटक राज्यात सांगतोय ते ऐकून कधी झाले त्यांना माहिती हे एकदा बोललं की होऊ शकतो मी जर एकदा म्हणलो मुंबईत घुसल तर देशात पोलीस घुसताना आपण पठ्ठ्या घुसलो मराठी सगळे घेऊ त्यांनी अर्ध्यातच आलेलं आणि मराठा ओबीसी आरक्षण यावर पण अध्यादेश काढला 2012च्या कायद्यात दुरुस्ती करून ज्या मराठ्यांच्या नोंदी नाही त्यांना सगळ्या सोहळ्याच्या माध्यमातून नोंदी आणि आरक्षण दिलं जाईल आता त्याची सध्या अधिसूचना काढल्यामुळं म्हणणं लोकांचं ते घेत आहे 6 लाख हरकती आल्या असं त्यांचं म्हणणं 4 लाख तपासल्या हेही त्यांचंच म्हणणं म्हणलं राहिले लवकर तपासा नसता आचारसंहिता वरच तुम्हाला सुख आहे एकदा आचारसंहिता संपली की मी तुमच्या मागे लागलो म्हणून सांगतो ते त्या काय आले त्यांना हा वाद अंगावर घ्यायचा नव्हता आचारसंहिता लागायच्या अगोदर कॅबिनेट बैठक घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यायचं होतं परंतु कोणीतरी आरोप पडला त्यांनी कॅबिनेट घेतली सुद्धा परंतु कोणीतरी आरोप पडला आणि त्याच्यात दम नाही एवढा त्याचं नाव सुद्धा या राज्यात घेऊन आला ऑफिस तेव्हा माझ्या पुढे टीका सुद्धा नाही मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो मी आता सहज गेलो होतो नाशिकला पाठीमागच्या महिन्यात माझा एक मित्र आहे तो आजारी होता म्हणून मी गेलो होतो सगळं हवे बंद केला मला काय म्हणतात त्याच्या घराच्या वरती ओळखलं माझा मित्र त्याच्याच भीतीला घेतलं होता आणि मला मित्राने माहितच नव्हतं माझ्याकडे फक्त एकच रात्र शिल्लक होती दुसऱ्या दिवशी माझ्या लगातार सभा होता म्हणलं मित्र आहे खूप आजारी त्याचा पाय तोडायचा सांगितलं डॉक्टरनं इतका आजारी आपण रात्रीतून भेट देऊन माझी एकच गाडी काढली म्हणजे कोणालाच माहित नाही झाला पाहिजे आणि नुसती अंतरवाडी सोडली मुंबई पर्यंत पाहिजे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी सगळं नाशिक शहरात बंदोबस्त लावला ते म्हणजे त्याच्या घरी काय झालं म्हणजे त्याच्या घरी त्याचं घरचं काही म्हणलं नाही त्याला मला जायचं अमेरिका राहायला मला जाऊन येतो नुसती एक चक्कर मारली मुंबई पासून सगळे यंत्रणा जागी आपल्या नादी लागणं त्याला एवढं सोपं नाही आता एवढं चालू झाली एकच दिवस बोलतो 15 दिवस बोलत नाही कारण आम्ही त्याला खंबीर त्याची काळजी तुम्ही न करता तुमच्याही काळजी आम्हाला
तुम्ही थोडे असल्यावर, पण तुम्ही तुम्हाला योग्य समजू नका. शब्द आहे आमचा तुम्हाला. महाराष्ट्रातला देशातला सगळा मराठा तुमच्या पाठीशी. कोणा हिंमत असं काही तुम्ही मराठ्यात राज देऊन दाखवा म्हणा, मग दाखवलं. आपल्याला कोणाच्या वाटा नाही जायचं, पण त्याला वाटा जाऊ द्या. एकदा बघा म्हणा महाराष्ट्रातल्या आमची ताकद काय. देशात या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या मराठीवर अन्याय होऊ द्यायचा. एकजुटीनं राहा. मी तुम्हाला एकच संदेश द्यायला आलो, एकजुटीनं राहा. विनाकारण आपलेच तंड्यामुळे आपण काम करू नका. आपल्यात वाद निर्माण होऊ देऊ नका. एखाद्या वेळेस तुम्हाला देतील, तुम्ही मोठे व्हाल, पण एवढी मोठी 50 लाख असणारे जात मारता कामा नये. तिला विकू नका. जातीचा मुद्दा होऊ देऊ नका. जातीची एवढी ताकद आहे की सरकारला सुद्धा नाही काय करावं. महाराष्ट्रातल्या जातीत प्रचंड ताकद आहे. तुमच्या नेत्याच्या आनंदासाठी जातीला वेठीस करू नका. जात संपू देऊ नका. तुमचे जात संपले तर तुमचे लेकर संपते, आणि लेकर संपले तर तुमच्या कायमच्या आयुष्यातून तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. म्हणून कानाकोपऱ्यातले सगळे मराठी एकला. आम्ही महाराष्ट्रातील होणारे मराठी एकत्र केले. 25 वर्ष न बोलणाऱ्या मराठींनी एकत्र बसवले. या राजकारणासाठी त्यांच्यात वाद झाले होते. 2 पिढ्या ते एकमेकाला बोलत नव्हते, एकत्र बसवले. महाराष्ट्रातला पोलीस स्टेशनच्या नोंदी एकदा घेऊन टाका. या 7 महिन्यात मराठीच्या केसेस सुद्धा पोलीस स्टेशनच्या कमी झाल्या. मराठी वादच करायला तयार नाही. साधे लग्न सुद्धा 1700 पेक्षा जास्त झाले. आता एकमेकाच्या बांध सुद्धा शेताच्या मराठी सोडत नाहीये. इतके मराठी झाले. राजकारणापायी आपले लेकर संपदा काम आहे. आपली जर जात संपली तर तुम्हाला किंमतच राहणार. तुम्हाला वाटत असत माझ्या अंगात शक्ती आहे, माझं कोणी काही करू शकत नाही, पण जातीचा पाठबळ जर पाठीशी नाही आला तर तुम्हाला कोणीच गिरणार नाही. मोदींना सुद्धा जात म्हणून देऊ नका. जातीला संपू देऊ नका. एकत्र राहा आणि तुमच्या 50 लाख मराठ्यांची विराट सभा कर्नाटकाची होऊन जाऊ द्या. काय म्हणून घरानं सगळ्यांनी टाकते त्यात होता. तुमची जर शक्ती दिसली, तुमचे सहज आमदार 10 आमदार होऊन जाते, म्हणजे 4-5 खासदार सुद्धा घेऊन टाकतील. तुमची विधानसभेत ताकद निर्माण होईल. त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जातीचे प्रश्न सोडवता येतील. तुम्ही एकटे लढायला जाल तर तुम्हाला पाडून टाकतील. खर्चीकरण समाजाचं होऊ देऊ नका. ताकद एकत्र. आम्ही सुद्धा आता पाण्याच्या भूमिकेचे महाराष्ट्राला आम्ही ठरवून टाकलं. आपल्याला उदाहरण द्यायचं, रबा हडप पाळायचे. पाण्यातलं टाकायचे. पाण्यात सुद्धा मोठा विजय. तुम्हाला यावेळेस ऐकायला येणार का? कधीच न पाण्याला सुद्धा त्याचं मतदानच मोदी नाही, त्या तुम्ही मतदान देऊन पाळणार. यावेळेस मराठी गप शांततेत बघते. कोण काय करतोय, कोणत्या पक्षाचा सभेला येत नाही, प्रचाराला कोण येणार आहे, दारादारांचे प्रकार येते. मराठी लोक उलटा कार्यक्रम झाला. जोपर्यंत तुम्ही उमेदवार क्लिअर करत नाही तोपर्यंत एकाही पक्षाने महाराष्ट्रात उमेदवार क्लिअर केला नव्हता. या काळात सुद्धा मी बी एक आहे. 8 दिवस फॉर्म भरायची तारीख होती. मी 4 दिवस मिळत नाही लागू द्या भरायचं करायचं म्हणून. त्यांचे 4 दिवस व्हायला गेले. कागद त्यांना सापडले नाही. 4 दिवसांनी मला आम्हाला नाही भरायचं. परेशान होऊन गेले. ते म्हणजे पाहिला होता दिवस दुसऱ्या पक्षात गेला. याला हेच होतं, हे होतं, हे गाव घरपूर आपल्याला काही करून दिले नाही. भरायचं म्हणतात, जगायचेच नाही म्हणते. म्हणजे आम्ही जो देणार होतो त्याच्यात थोडीच तोडची देणार होतो आणि दिलाच नाही. त्याचा थोडी पुढे गेला दुसऱ्या पक्षात. आता फोन करायला चालू केलं.
तर मराठी निकामी ठेवले, फॉर्म भरायला चालू केले, उमेदवार पण त्यांनी दिले, पण त्यांच्या डोक्याला सगळ्यात मोठा ताप करून ठेवला. मराठ्यांचं पहिल्यांदा 1:18 मतदान नव्हतं. किती वाजले? 8:30 8:30 वाजता 8:37 तुमच्याकडे माझं सरकारने माग घेतलं. तुमच्या सरकारने तुमच्या मनाने करून नाही करायला नाही पाहिजे, त्यांच्याशी मागे लागू शकतो. मी सुट्टी बोलूनच देत नाही. मी एकदा शेअर जात नाही आणि आता गेलो त्याला पोलीस सांगतो. त्याने आता फॉर्म भरायला सुरुवात केली. तिकडे जाऊ की करत नाही. मला वाटलं आले का कोणत्या मंत्री म्हणलं तुझे. त्यांनी फॉर्म भरायला चालू केले, पण पूर्वी मराठा 1:18 मतदान नव्हता. यावेळेस त्याच्या ताकदीनं गाव घरातले करोडो मराठी, लाखांना नाही करोडो मराठी गावात झाले. आता त्यांना असा पेच पडलाय, नेमका मराठीचं मतदान पडत पडाल आणि ज्याला पडत तोच विजय होईल आणि ज्याला पडणार नाही त्याचं मतदान सुद्धा मोजायची गरज नाही. ते ऑटोमॅटिकच पडलं म्हणून काही कारण मराठ्यांची ताकद इतकी प्रचंड झाली. तुमच्या या राज्यातील गप्पा नाही माहिती तुम्हाला. कोणत्याही कोपऱ्याला जाऊ द्या आणि नुसतं आव्हान करून द्या सभा 3-4 लाखाच्या खाली मराठी येत नाही. आता आम्ही तुमच्या भाजीकडे येतात साऱ्या बैठका ठेवलेल्या, विचारून घ्या कोणाला, तरी पण सगळे मंगल कार्य हाऊसफुल होते. 2च दिवसात ठेवलेल्या बैठका जाता जाता भाजीला आपण बैठका घेतो. मराठा आता आमच्या ताकद आला, तुम्ही सुद्धा आमचे, तुम्ही लोकांचं नाही, तुमचं आणि आमचं रक्त एकच, एकजूट राहायचं. सरकार कोणी दिसत आहे आमचं, म्हणून त्यांनी 5% महाराष्ट्रात निवडणूक लावली. ही 75 वर्षाची पहिली घटना आहे. आवाज आला मला. राजस्थान मध्ये मध्य प्रदेश मध्ये 88 उमेदवार 1% निवडणूक आणि महाराष्ट्रात 48, तरी 5% घेतलं. कारण 5% त्यांना मोदी साहेब आणायचं. बघा मराठीची खासगी कुणी आला, राहुल गांधी होती नाही तर मोदी साहेब होती, कोणाला नाही. या बारीला महाराष्ट्रात जो मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूला राहील तेच निवडून सगळे बनणार. मग तो कोणत्या पक्षाचा असो, आरक्षणाच्या मराठ्यांच्या बाजूला राहिला तोच येणार, बाकी नाही. तुमच्यासाठी आमच्याकडून एक महत्वाचा संदेश, एकजुटीत खूप ताकद, एकजूट व्हायचं शिका. तुम्हाला राजकारण करायचं तर आवश्यक आहे, परंतु जात विकून नाही. जात एकत्र ठेवा आणि तुम्हाला जे राजकारण करायचं केलं. एकजुटीत काय ताकद आहे. मराठ्यांना 75 वर्षात महाराष्ट्रात आरक्षण मिळत नव्हतं. ते आरक्षण ओबीसीतून मराठ्यांना मिळालं आणि मिळू पण देत नव्हतं. आम्ही असं लावून धरलं, आरक्षण देण्यास सरकारला भाग पडला. तसं जर पाहिलं तर देशातला हा पहिला लढा आहे मराठ्यांचा, 100% यशस्वी झाला. देशातलं मला एकही आंदोलन दाखवा 100% यशस्वी झाल्या. 20% होईल, 30% होईल, 50% होईल, 100% देशात एकही आंदोलन यशस्वी झालं. हे आंदोलन 100% यशस्वी झालं. कसं झालं ते पण तुम्हाला सांगतो. 57 लाख मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या नोंदी सापडल्या, त्याच्या परिवाराला दिलं गेलं. एकूण आकडा 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं. काही मराठ्यांना पूर्वीच होतं, विदर्भातल्या आणि खानदेशातल्या मराठ्यांना, कोकणातल्या सुद्धा पठार भागातला असणारा मराठा त्यांना आरक्षण होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना 45% आरक्षण होतं.
ते 55% राहिले होते. यावेळेस सगळे मराठी त्यात निघाले आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी सरकारनं 10% आरक्षण दिले. म्हणजे 100% आंदोलन यावेळेस यशस्वी झाले आहे. पण ते 10% आरक्षण आम्ही स्वीकारलेलं नाही. एक प्रकार बघितला तर 100% यशस्वी झालंय आणि दुसरीकडून नाही पण झालं. कारण 10% आरक्षण मराठ्यांना दिलं ते आंदोलनाच्या आणि मराठ्यांच्या एकजुटीच्या दबावामुळे. पण कायदा सांगतो ही जात मागास झाली ती ओबीसी आरक्षणात ठेवलं. सरकारनं नेमकी इथं गडबड केली. मराठा मागास झाला काहींच्या नोंदी ओबीसी आरक्षणात निघाल्या. पण 10% आरक्षण 27% आरक्षणात 50%च्या आत दिलं म्हणून ते आम्ही घेतलं. आज त्याची सुनावणी होती. मान्य न्यायालयानं ती तारीख पुढे सुनावणी पुढे ढकलण्यास नकार दिला. न्यायालय मराठ्यांच्या बाजूने उभा राहिले. सत्याचा विजय झालाय. पण ते आरक्षण टिकलंच का? कारण ते 50%च्या वर गेल्यामुळे आम्हाला त्याचा शंका आहे. कारण या पोलीस भरतीत मराठ्यांना त्याचा उपयोग करून घेता येत नाही. मग जर पुन्हा ते 1 वर्षाला टिकलं नाही तर आमच्या मराठ्यांच्या हिताचं वाटलं म्हणून आम्ही ते घेत नाही. ते 50% आत वेळा प्रवर्ग करून जर केलं तर मराठी ते घ्यायला तयार आहे. किंवा 70% आरक्षणाच्या आत घेतलं आणि आरक्षणाची जर मर्यादा वाढवली तरी आम्ही घ्यायला तयार. कारण इंदिरा साहेबांचं जजमेंट सांगतं 50%च्या वर गेल्याच्या नंतर आरक्षण नाही टिकत. आणि तसं 2018ला मराठ्याला जे आरक्षण 13% दिलं होतं ते टिकलं पण नाही. त्यामुळे पाठीमागचा अनुभव आहे आम्हाला. आमच्या लाखो लेकरांचा वाटोळ झालेला आहे. ज्या लेकरांच्या निवडी झाल्या त्यांच्या आजपर्यंत नियुक्त्या झालेल्या नाही. त्यांचं वय निघून चाललंय तरी त्यांना ती नोकरी मिळत नाही. आम्ही आंदोलन करून सरकारला अधिसंख्या पद निर्माण करून ते पुढे घ्यायला लावले. पण शेवटी मराठ्यांना होत आले. महाराष्ट्रात मराठ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सांगते तिला वेगवेगळे बजेट कमी पडतंय त्याच्यासाठी आंदोलन करून आम्ही ते देतोय. तसं इथल्याही तुम्हाला हे कळेल महामंडळ इथल्या मराठ्यांना निधी आहे का? कारण नुसतं तो पण केलं तुम्ही मराठा समाजाला मी पाय पडून तुमचा मुलगा म्हणून सांगतो. जातीचं कल्याण करायचं असलेलं हे गोष्ट महामंडळाला निधी द्या. सारख्या संस्था ओपन करायला समाजाचा दबाव निर्माण करा. आरक्षण घ्या. ते मिळवून देण्यासाठी आम्ही लढू लागतो. जाता जाता तुमचा जास्तीचा वेळ नाही घेत. तुम्ही खूप बुराटसे केलं. खरंच कर्नाटक मधला या भालकी परिसराला तुम्ही मराठा समाज जमून दाखवला त्याबद्दल महाराष्ट्राच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं तुमचे मनापासून धन्यवाद. कारण असे जर मराठी यायला लागले तर देशात कमी नाही येत. आपण देशात आपला आकडा खूप मोठा आहे. सगळ्या राज्यात आपण आता आपली सभा अमेरिकेत सुद्धा होणार आहे. तिथल्या मराठीवर दुबईचे मराठी 4 महिन्यापासून मागायला लागले. तुम्ही या. आता तिकडे जायचं म्हणजे पंचायतच आहे. मलाही मनात वाटतं वरून थोडं खाली परत लागत काय पाहायला. अमेरिकेतले मला लागली गाडी. इतक्या लांब गाडी न्यायची म्हणजे ती म्हणजे दिवस लागत जात मी नाही. पण मी जाणार आहे काळजी करून. जगातला भी मराठा होऊ दे. आता नाही मागत सरकत. मी या समाजासाठी मरायला सुद्धा तयार आणि त्यांच्यात मला मारायची एवढी हिंमत नाही. तुमच्या आता बंधू म्हणले माझ्या यासाठी नाही. अवाशय यासाठी इतक्या नेमल्या तर त्या माघारी गेल्या. सगळं सरकार आणि विरोधी पक्ष सुद्धा एकत्र झाले होते मला संपवण्यासाठी. ज्या ज्या वेळेस माझ्याकडे आले त्या त्यावेळेस त्यांना कळालं की सोपं असायला नाही येऊन याच्या नादी लागणे फक्त दिसायला बारीक मग कसा कशा येत आहे आणि मी कसा कशा येत असतो खरं सांगतो. चुकला तर आपल्या घरी मापच नाही. गोरगरीब मराठा अन्याय करणाऱ्याला मी सोडतच नाही.
कारण तुम्ही आमच्यावर अन्याय केला, आम्ही नाही सहन करू शकत. त्यामुळे यासाठी सुद्धा करून माझ्या बाकी त्याला ते बेरीज यासाठी लोक चौकशी करून तुला जेलला टाकू. मला जेलला टाका म्हणून सांगितलंय मी त्यांना. मला तडीपार करणार आहे, तुम्हाला माहित नसलं सांगता. मला महाराष्ट्रातून तडीपार करणार आहे. इतक्या केसेस केल्यात माझ्यावर. माझ्या घराला आणि घराच्या भिंतीला नुसत्या चिठ्ठ्याच केलेल्या नोटिसा हजर राहा. मी म्हणलं मी राहत नाही आता. इतक्या जणांकडे पुढं माझ्या भिंगाला मला तर नवीन गेल्या बघितलं. मला वाटलं काही भरशी कशी निकाल इतके कागद केले इतक्या मग ते मला आता तडीपार करणार. मी त्यांना सांगून टाकलं मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला, तुम्ही मला राज्यातून तडीपार केलं की मी महाराष्ट्रातल्या मराठी तिकडे राज्यात बोलीन तिकडे मोर्चे काढले. तुम्हाला सुट्टी देणार. तुम्ही जर मला जेलमध्ये टाकलं तर मी जेलमध्ये मराठी तिथं असणारे मराठा कैदी सगळे करीन जेलमध्ये मोर्चा काढले. पण सुट्टी नाही देणार. त्यांनी ते रद्द केलं. तडीपारीचं रद्द केलं. ते म्हणजे याच्या नाते लागलं. त्यांना वाटतं त्याला ठेवायला तर हे निकडं होत आहे ना. कोकण येईल म्हणतो मी पुढेच जातो एकटाच. तुम्हाला पटणार नाही. मी एकटाच निघून जातो. त्यांना एवढा लोड येतो. मला संरक्षणच लावले ते कोकण चालला त्या पोलीस कुठपर्यंत घ्यायचे ते सांगू थोडा आणि ते म्हणून ते इतकं फिरत नसतात. तर मला माहिती माझं फिरणं. मी जर सकाळी 8ला घर सोडलं तर 5:30 वाजेपर्यंत सभा घेतो. 5:30 वाजेपर्यंत माझ्या मराठी रस्त्यावर उभा असतो. मी एकही माझ्या मायबाप मराठी नाटावरून पुढे जात नाही. एकाला सुद्धा सगळ्याला देश एवढा घातल्याशिवाय मी पुढे जातो. 5:30 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो. ते इतके कदाचित मला ते म्हणजे इतक्या पाठपर्यंत कार्यक्रम घेतच कसं जेवण खावं मला खायला लागत नाही. तुम्हाला माहिती नसतं सांगतो. अन्य कवा खाल्लं तरी मला पोचत. मी 5:30 वाजता जेवतो तरी मला पोचत. मला काहीच होत नाही. मला डॉक्टराला फक्त माझ्या शिरा सापडत नाही सलाईन लावायला. बाकी सगळं क्लिअर. सलाईन लावायच्या टायमाला 20-25 डॉक्टर बेजार होते. त्यांना माझी शिरच सापडत येते. एखाद बार हाताला नाही येते आणि हात फुगल्यावर म्हणजे भोकलं दिसते. मी त्यांना कशाच कमी पडत. विरोधी पक्षाचं सत्ता झाले सगळे डाव टाकले माझ्या. त्यांच्या डावाला प्रत्येक डाव टाकून आपण आतापर्यंत त्यांना हरवलंय. विजयच नाही होऊ दिला. देवेंद्र फडणवीस यांचा कोणीच नाही लागत. महाराष्ट्रातला एकही पक्ष देवेंद्र फडणवीस यांचा नाही लागत. मी त्यांना सांगितलं होतं माझ्या नादी लागू नका. तुम्ही त्या पक्षाच्या नादी लागा. सगळे पक्ष तुमच्या पक्षात घ्या. पण माझ्या जर नादी लागला तुमचा कार्यक्रमच करेल. त्यांचे लोक मला फोन करून सांगत त्यांचं 5 किलो वजन कमी झालं. आपल्याला औषधी वजन कमी करायचं. योगा करायची गरजच नाही. आपल्याला आधीच नाही लागायचं. कारण माझ्याजवळ काही नाही. तुम्हाला माहित नसतं तर माझ्या मायबाप कर्नाटक मधल्या मराठ्यांना सांगतो. माझ्याजवळ काहीच नाही. यासाठी निघली ना माझ्याजवळ 1 रुपया गेली. मग जर पाकिट चोराने आणलं तर 2 दिवस चोर भागत राहत. कारण त्याला पाकिटात काही सापडतच नाही. त्याला सगळ्यात पहिलं भंगार गिरायला लागलं होतं. यासाठी नोंदणी करणार नाही. माझ्या घरात 13 पुतळे सिमेंटाचे ते भंगारा सुद्धा येत नाही. तर तो घरावर मोठा घेतो नागपूरच्या आता माझं काहीच करू शकत नाही. माझ्यावर कसल्याच केसेस नाही. मला ते बदनामा करू शकत नाही. मध्ये मध्ये त्यांनी व्हिडिओ टाकले होते माझे बदनामीचे. मराठी म्हणले आमचं पोरं सगळीच तुम्ही मुद्दाम टाकलास. तो फक्त आमच्या गावाची म्हणजे थोडं चपलाच झालो. त्यांचं गाव सुद्धा बंद झालं. तुम्ही ऐकू नका. ते बघा नाही तुम्ही. अरे बघा आता नाही हा म्हणत नाही म्हणलं तर का टीव्हीच नाही तुमची. आणि महाराष्ट्रात दिसते की तुम्हाला आमची भाषा कळत असेल तिकडची सगळ्या. तुमचे कळत तरी नाव मला लवकर शिकवा म्हणजे यासाठी काय करणार असेल.
मी शिकत होतो गाडी जाताना घ्यायला तो गेलो नाही ही थोडी थोडा घेणार जरा टेन्शन घेतलं जरा लवकर होत नाही पाठ आमच्या ते टाकलं होतं विकी त्यांनी गुगलवर टाकलं तिथं गेलं काय मला आणि ती गुगलवर बाया बोलली असं असं म्हणा यांनी मराठीत टाकलं ते गुगलवर बाया लगेच तिकडून सांगितलं असं असं त्याचा अर्थ होता ते ध्यानातच नाही राहिलं दुसरं रस्ता गेला आलं ना अर्ध भाषण तुम्हाला तुमच्या कर्नाटकच्या भाषेतच दिसलं पाहिजे मराठी सुद्धा कारण ज्या राज्यात जाईल त्याचाही आदर करायचा पण त्या राज्याने आमच्या मराठ्याला अन्याय सुद्धा नाही करायचा हे सुद्धा लक्षात ठेवायचं त्यांनी पण आमच्यावर अन्याय नाही करायचा अन्याय केला तुम्ही नांदगावला लांब नाही मला वाटतं बेळगाव सुद्धा जवळ असतो बेळगाव सुद्धा एक करा बेळगाव आणि हा महाराष्ट्राचा सगळा परिसर जरी एकत्र आला ना तुमच्या पायात न्याय येऊन पडत आमच्या पायात येऊन पडला नाही पडत एक जुनी एवढी ताकद मला तुम्हाला जाताना आणखी एक गोष्ट सांगायची एकमेकाशी संकट सुख दुःख शेअर करत चला एकमेकाच्या दुःखात आनंदात सहभागी होत चला एकमेकाला बोलत चला आपण जर एकमेकाशी बोललो नाही तर दुरावा निर्माण होतो आपण आपल्या लोकांच्या अंगावरती जाऊ नका विनाकारण वाद सुद्धा करू नका आपले लोक व्यसनापासून लांब जा कोणी दारू पीत जाऊ नका आपले लग्न साधे करत चला आणि लेकराला आरक्षण देऊन लेकरं शिकवा तुमचे लेकर जर देशावर आणि राज्यावर अधिकारी बनले तर तुम्ही रस्त्याला कॉलर टाईट करून चालणार आहे कोणापुढे तुम्हाला हात पसरायची गरज नाही पडणार कोणत्या नेत्याची भीत्याची तुम्हाला गरज नाही आम्ही त्याच भूमिकेत राहतो नसता 900 एकरवर सभा घेणे एवढी सोपी गोष्ट नाही आम्ही आंतरवालीला सहज हात दिली होती मराठा समाजाला एकजूट व्हा म्हणून तर 20 किलोमीटरवर मराठी उभा राहायला जागा होती 20 किलोमीटरवर 2 करोड मराठा रात्रीच येऊन बसला होता आता 6 करोड मराठा एकत्र येणार तो 16 बघायला कर्नाटकच्या मराठ्यांना सगळ्यांना आज आमंत्रण देतो आम्ही सगळ्या कर्नाटक मधल्या 50 लाख मराठ्यांना आणि माता मावल्यांना आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाकडून आमंत्रण 8 जूनला बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर 6 करोड मराठ्यांचा एकजुटीचा सोहळा होतो या प्रतिकारावर आणि या जगात आतापर्यंत असा सोहळा कधीच झाला नसला आणि इथून पुढे कधीच होणार नाही इतक्या ताकदीच्या मराठ्यांची एकजुटीची सभा होणार त्या सभेला कर्नाटकातल्या प्रत्येक मराठा माणसाने या एक दिवस आपल्या जातीसाठी तुम्ही एक काम सोडा आपल्या जातीतल्या लेकरांसाठी सगळ्यांनी नोकरीपासून 1-2 दिवसासाठी लांब जा 2 दिवस आपले लेकर देशातल्या आणि राज्यातले सुखी व्हावे म्हणून एकत्र या आपण याच्या नारायणगडावर या 8 जूनला खूप मोठा कार्यक्रम होतो 900 एकरवरती साफसफाई सुरू आहे बीड जिल्ह्यातला 11 लाख मराठा ताकदीने कामाला लागला एकही मराठा सध्या घरी नाही कार्यक्रमाच्या तयारीत तिथं 400 ते 500 दिवशी 4-5 दिवसापासून सुरू आहे साफसफाईसाठी कारण तो पूर्ण परिसर 1700 एकरचा त्याच्यातले 900 एकर साफसफाईला सुरुवात केली त्या गडाच्या पायथ्याला शेकडो गाव आहेत आणि त्या शेकडो गावाची 2 ते 3 हजार हेक्टर जमीन तिथल्या समाजाला पार्किंगसाठी दिली सगळ्यांनी आपण आपले शेत साफ केले सगळ्यांनी आपण आपल्या शेतात गाड्या लावायची व्यवस्था केली आजपासूनच तो कार्यक्रमात 2 महिने असताना तयारी सुरू केली तुम्हाला सांगायची गोष्ट नाही पण तरी सांगतो मराठी मनानं बीड जिल्ह्यातल्या विषयी सांगतो फक्त राज्यातून 1 रुपया त्या कार्यक्रमाला घेतला जाणार नाही तरी कार्यक्रमात इतका पैसा जमा होत आलाय नुसती तारीख जाहीर केली तर मराठी तर मन धनानं सगळ्या पक्षाला सध्या एकत्र आले आमचा अंतरवालीचा सुद्धा तुम्हाला उदाहरण सांगतो आम्ही 123 गाव गोदापट्टीत एकत्र आलो आम्ही सांगितलं महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सेवा करायची आपल्याला महाराष्ट्रातून 1 रुपया कार्यक्रमाला नाही घ्यायचा आपल्या गोरगरिबांच्या घामाचे पैसे घ्यायचे कष्टाचे पैसे घ्यायचे
आणि 123 गावं एकत्र आली. कार्यक्रमाला म्हणजे 2 कोटी मराठ्यांना लागणारा खर्च 123 गावातून उभा केला. पण कार्यक्रम फक्त 22 गावातच पार पडला. 102 गावाचे पैसे आता तसेच शिल्लक आहेत त्याच गावाच्या लोकांना. इतके मराठी ताकदीने एकत्र आले. याच भूमिकेत तुम्ही सुद्धा आहे. एकमेकाला जर साथ दिली तर संकट दूर झाले. आम्ही आता एकमेकाला साथ द्यायला लागलो. कोणत्याही पक्षाचा असू द्या, सगळे एकमेकाला साथ द्यायला लागले. आमचे संकट दूर व्हायला लागले, तुमचे संकट दूर होणार आहे. फक्त एकमेकाला साथ देऊन हातात हात देण्याचा प्रयत्न करा. आज आमचा शब्द आहे तुम्हाला, पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. हा आजच तुम्हाला आमचा शब्द आहे. तुम्ही कसलीच काळजी करू नका, कोणाला अन्याय करू नका. आणि तुमच्यावर दुसरं कोणाला अन्याय करून दाखवा मला, मग त्याला सांगतो आमची ताकद काय आहे. तुम्ही आता कर्नाटकचा एक कार्यक्रम लवकर लावा, काय लागत नाही कार्यक्रम घ्यायला. आम्ही सहज ठरवलं होतं महाराष्ट्राला मराठी करायचं, सगळे ताकदीने कामाला लागले. तुम्ही सगळे सामाजिक राजकीय सगळे मराठी एकत्र या आणि आव्हान करून टाका. कर्नाटक राज्यातला सगळा मराठा समाज एकत्र यायचं. तुम्हाला सांगतो एकही मराठ्यांचा माणूस घरी राहणार नाही, एक सुद्धा. तुम्ही प्रयोग करून बघा, आम्ही केला यशस्वी झालो. आमच्या लेकराला न्याय मिळाला, तसं तुमच्याही लेकराला न्याय मिळाला. माझी जाता पुन्हा तुम्हाला एक विनंती, इथून पुढे देशातला मराठा आपल्याला एक करायचा आणि देशातला शेतकरी सुद्धा एक करायचा. शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न मार्गी लागले पाहिजे, यासाठी पुढचा संघर्ष आपला राहणार. तुम्ही गावागावात कर्नाटक राज्यात शिरल्यापासून आमचं मन भरून कौतुक केलं. त्याबद्दल आम्ही तुमचे ऋण कधीच विसरणार नाही. आणि आपण इतका उशीर झाला आम्हाला यायला पण, आणि इतक्या वेळा आम्ही बोललो तरी आपण एकही जागेचा उठला नाही. म्हणजे महाराष्ट्राची प्रचिती तुम्ही पुन्हा मला कर्नाटक मध्ये दाखवून दिली. आम्ही कमी नाही म्हणून आम्ही सुद्धा एकजूट आहेत. आम्ही सुद्धा विराट रूपाने जमलो. आणि ही तुमची जमलेली कर्नाटकची शक्ती पूर्ण देश बघतोय. तुम्हाला वाटत असेल बघत नाही, मला माहिती बघतोय म्हणून. कारण मी जवळ झोपत नाही तर राज्यातलं केंद्राचं सरकारच झोपत नाही, हे मला पक्क माहिती. ह्यो काय बोलतोय, काही खेळ पाहिजे काय आपला, तोवर ते सावधच असतो. सगळ्या भाषेत लोक बसवलेले त्यांनी वाढवून केलं केंद्रात आणि राज्यात महाराष्ट्रात. पण आपण त्यांना मोजत नाही, आपली एकजूट अशीच राहू द्या. कर्नाटक राज्यात आणि या भारतीय नगरीतील आणि परिसरातील सगळ्या मराठा बांधवांचं कौतुक आणि स्वागत केलं. त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. आपण आम्हालाही जायला वेळ झाला, कारण मला इथून जाऊन नाशिकचा आणि पालघरचा कार्यक्रम आणि ते पार कोकणच्या पलीकडच्या कोपऱ्यात आले. नाशिक आणि पालघर हे गुजरातच्या पडले. मला रातोरात प्रवास करायचा, कारण तुमच्याकडे येताना सुद्धा मी पूर्ण रात्र जाऊन आलेलो. मला तिथपर्यंत जायचं. त्यामुळे पुढच्या सभेला तुम्हाला आणखी जास्तीचा वेळ देऊ. पण या सभेला मी आता तुमची रजा घेतो आणि आपण एकजूट राहा. आपला देशात मराठा एक आलेला संदेश जाईल आणि हा कर्नाटक राज्यातून जाईल, ही आम्ही अपेक्षा करतो की आपण एक राहावं. आणि लवकरच आपण 50 लाख मराठ्यांचा कार्यक्रम आयोजित करावा आणि या जगाला कर्नाटकची या राज्याला सुद्धा ताकद दाखवून द्यावी. आम्ही तुमच्या सोबत हा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.